जीव झाला हा खलबत्ता ग. ओळखतो माहिती तुम्हाला. उखळला तर खुपसले तोंड प्रिये. उखळ माहिती. मुसळाचा तुंबळ रट्टा ग. एका सुपारी उखळायला घातली, बत्तावरून टाकलं की हलायची संधी नाही. भरपूर बोलण्यासारखं आहे आपल्याला याच्यामध्ये. आता ही प्रिय जी आहे तिला कशाची उपमा दिलेली शेवटच्या काळापर्यंत जायला आहे तेव्हा तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. समाज प्रबोधन हे कवी संतांचं प्रमुख साधन आहे आणि ते काव्यातून प्रवचन कीर्तनातून दिलेलं आहे. ही कवितेतून नाही दिलेलं आहे. तुला जाळू परी कोमल ग, मी निवडून गाचे झुडप प्रिये. निवडू का माहिती पाटील. तुला जाळू परी कोमल ग, मी निवडून गाचे झुडप प्रिये. तू तुळशी वाणी सत्वशील. तुळशी तू तुळशी वाणी सत्वशील, मी आग्या बोंडे काळ प्रिये. तो विडा रंगीला ताराचा, मराठवाड्यात पान आहे तारा पान, अतिशय लालबुंद तोंड होते. तो विडा रंगीला ताराचा, मी जसवंतीचा चोथा ग. प्रेमाचा जांगड होता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. मला वाटतं वर्ग सुटलेले आहे. तुमची इच्छा आहे. तो पखवाजाचा भक्तिनाद. पखवाज सगळ्यांना माहिती आहे. दोन्ही बाजूने वाजवला जातो. याच्यावरच बोलण्यासारखं आहे. एक आईचा हात आणि एक टिंब आपला पखवाजच होतो. तो पखवाजाचा भक्तिनाद, मी कडकड झाडी हलगीची. हलगी माहिती ती उपमा आपल्याला आहे. तो पखवाजाचा भक्तिनाद, मी कडकड झाली हलगीची. तो विना हरीच्या हाताची, मी तुंतुन तार तुंतुण्याची. तुंतुन माहितीये कुणी वाजवू शकतं त्याला. असं असं केलं की वाजलंच. तो विना हरीच्या हाताची, मी तुंतुन तार तुंतुण्याची. तू आषाढवारी अभंग ग, तू आषाढवारी अभंग ग, मी परमिटरूंचा जथ्था ग. प्रेमाचा झागड होता ग, जीव झाला हा खलबत्ता ग. बघा आता पुढची उपमा बघाय कशी दिलेली आहे. उपमा अलंकार लक्षात ठेवा, पण शेवटच्या कडव्याकडे लक्ष ठेवा. तो सूप चायनीज चटकदार. सूप चायनीज आपण काय बघा आता. तू सूप चायनीज चटकदार, मी झडपीची सुगरी खिचडी. तू सूप चायनीज चटकदार, मी झडपीची सुगडी खिचडी. तू बटर नान तंदूर गरम, मी हायब्रिड भाकर भांडाडी. हायब्रिडची भाकर. तू पनीर कोपता काजू करी. बघा तू पनीर कोपता काजू करी, मी हिरव्या मिरच्याचा ठेचा. प्रेमाचा जांगड होता ग, जीव झाला खलबत्ता ग.